इराण-इस्रायल युद्धाचा भारताच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होतोय। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील चाकण आणि मांजरी परिसरात या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सना या सूचना मिळालेल्या आहेत। सध्या केवळ पुढील 2 महिने पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचंही कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटे। पाहूया। खरं तर जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता गॅस पुरवठ्यावर होताना दिसतोय। भारत गॅस असेल, इंडियन गॅस आणि एचपी गॅस या कंपन्यांकडून डीलरांना थेट सूचना देण्यात आल्या आहेत। व्यापारी वापरातील जे कमर्शियल सिलेंडर आहेत ते आजपासून बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुढील काळामध्ये घरगुती गॅसचाच हा पुरवठा होणार आहे। जागतिक पातळीवर ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम आता गॅस पुरवठ्यावरती होतोय। पुढील 2 महिने पुरेल इतकाच गॅस साठा गॅस कंपन्यांकडे शिल्लक असल्यामुळे घरगुती सिलेंडर जे आहेत याच्या पुरवठ्यावरती कुठेतरी परिणाम होऊ नये यासाठी कंपन्यांनी सतर्क झालेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला कमर्शियल वापरातील सिलेंडर हे जर पुरवठा केले नाही तर याचा परिणाम औद्योगिक कंपन्या असतील, हॉटेल असतील याच्यावरती थेट होताना दिसणार आहे। कारण पुढील 2 महिने पुरेल एवढा गॅस साठा कंपन्यांकडे आहे आणि त्यामुळे घरगुती पुरवठा हा कुठेतरी खंडित होऊ नये यासाठी कंपन्यांनी सध्या ती खबरदारी घेतलेली आहे। मात्र याचा परिणाम सामान्य जीवनावरती होताना दिसणार आहे। तर दुसऱ्या बाजूला घरगुती गॅसचा साठा काही प्रमाणात होण्याची भीती व्यक्त होते। त्यामुळे त्या बाजूला कंपन्या कशा पद्धतीने नियंत्रण ठेवणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच कंपन्यांकडून गॅस एजन्सीच्या डीलरला सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा आजपासून बंद करण्यात येणार आहे। घरगुती वापराचे सिलेंडर सुरळीत राहणार आहेत। मात्र पुढच्या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती अशीच वाढत राहिली तर याचाही परिणाम कुठेतरी दिसून येणार आहे। सध्या तरी या तीनही कंपन्यांकडे नक्कीच रोहिदास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्याला सध्या प्राधान्य देण्यात आल्याचं कळतंय।